मंडळी, तुम्ही पैठणीतील नाचेष्टी बघितलीच असन आणि पाहिलीच असन, पण यावर्षीचं वेगळं पण जरा वेगळंच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि चला, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे तुमचा लाडका ब्लॉगर राहुल शिरसाट. हे आहे श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचं पहिलं गेट आणि हे गेटच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर बघूया. मंडळी, तुम्ही बघू शकता इथं वारकरी संप्रदायाचे शंख, पूजा करायचे सामान, रुद्राक्षमाळा, त्याचबरोबर कडे आणि प्रसादालय. प्रत्येक व्यवसाय काहीतरी विकण्यासाठी घेऊन आलेला आहे. सभा मंडप बघू शकता तुम्ही, किती भारी सजावट केलेली आहे. सर्व बाजूने लाइटिंग लागलेली आहे, त्याच्यामुळं खूप आनंद. पुढे तुम्हाला आणखीन काय काय बघायला मिळणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. हे बघू शकता तुम्ही नाथ महाराज समाधी मंदिर. इथं बाहेर सजावट केलेली, लाइटिंग खूप छान आहे आणि एकदम भारी अशी लाइटिंग इथं टाकलेली आहे. एकदम सुंदर दृश्य असं दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला समाधी मंदिराचं दर्शन करणार आहात तर हे आहे आतमधील नाथ मंदिर समाधी मंदिर. गर्दी खूप असल्यामुळे आतमध्ये जाता आलेलं नाही, त्याच्यामुळे बाहेरून शूटिंग घेतलेली आहे. आणि नाथ मंदिराचं तुम्ही नाथ समाधीचं दर्शन करू शकता. सर्व भावी भक्त दर्शनाचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याच्यानंतर आपण पण दर्शन घेतले आहे आणि दर्शन घेऊन आपण जाणार आहोत आजेमाळा मठ इथे. बघूया तिथं काय आहे. तिथं सर्व भावी भक्त आजेमाळा मठ या ठिकाणी दरवर्षी बाहेरून येणारे भावी भक्त हे येतच असतात आणि या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. त्याच्यानंतर ही पंगत त्यांच्यासाठी ठेवलेली आहे आणि पूर्ण वारकरी संप्रदायाचे लोक हे जेवणाचा आनंद घेत आहे. आपणही त्यांच्याबरोबर भाजी भाकरीचा आनंद घेतला आणि खूप छान असं वाटलं आणि मन प्रसन्न झालं. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ? कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.